कल्याणमधील मलंग रोडवर असलेल्या नीलकंठ सोसायटीमध्ये घडलेल्या एका भीषण आणि अत्यंत नाट्यमय गंभीर गुन्ह्यामुळे सध्या संपूर्ण परिसरात प्रचंड खळबळ उडाली आहे। एका बंद फ्लॅटमधून अचानक येणारी उग्र दुर्गंधी, पॅसेजमध्ये सतत वाहत जाणारं पाणी आणि त्यानंतर थेट घरमालकाच्या मोबाईलवर आलेला एक अत्यंत भयानक व्हॉइस मेसेज, या सगळ्या प्रकारानं मानपाडा पोलिसांना हादरवून सोडलंय। एका तरुणीने आपल्याच प्रियकराला अत्यंत थंड डोक्याने संपवलं, त्यानंतर त्याचा मृतदेह प्लास्टिकच्या गोणीत आणि ड्रममध्ये कोंबून ठेवल्याची धक्कादायक घटना उघडकीस आली आहे। त्यामुळे पत्नी आणि प्रेयसीकडून संपवल्या जाण्याच्या घटनेत आणखी एका घटनेची दुर्दैवी भर पडली आहे। मानपाडा येथे घडलेली ही घटना नेमकी काय आहे हेच आपण या व्हिडिओत समजून घेऊ। नमस्कार, मी अनुजा आणि तुम्ही पाहताय कार्यारंभ। या संपूर्ण घटनेची सुरुवात झाली नीलकंठ सोसायटीतील फ्लॅट क्रमांक 104 मधून। या फ्लॅटमध्ये एक तरुण आणि एक तरुणी लिव्ह इन रिलेशनशिपमध्ये भाड्यानं राहत होते। गेल्या 2 ते 3 दिवसांपासून या बंद फ्लॅटमधून अचानक प्रचंड दुर्गंधी येण्यास सुरुवात झाली। इमारतीतील इतर रहिवाशांना ही उग्र दुर्गंधी असह्य होऊ लागली। त्याच वेळी फ्लॅटच्या आतून पाणी सतत वाहून बाहेर पॅसेजमध्ये येत असल्याची तक्रार देखील रहिवाशांनी घरमालक अजय पाटील यांच्याकडे केली होती। सुरुवातीला नळ सुरू राहिल्याने किंवा प्लंबिंगमध्ये काही अडचण आल्याने हे पाणी वाहत असावं असा अंदाज सर्वांनी बांधला होता। घरमालकानं तात्काळ आपल्या भाडेकरूंशी फोनवरून संपर्क साधण्याचा प्रयत्न केला होता, परंतु आतून कोणताही प्रतिसाद मिळत नव्हता। फोन बंद येत असल्यानं आणि घरातून कसलाच प्रतिसाद मिळत नसल्यानं घरमालक अजय पाटील यांच्या मनात संशयाची पाल चुकचुकली। त्याच दरम्यान फरार झालेल्या संशयित आरोपी महिलेनं थेट घरमालक अजय पाटील यांच्या मोबाईलवर एक व्हॉइस मेसेज पाठवला। हा व्हॉइस मेसेज प्ले करताच घरमालकाच्या पायाखालची जमीनच सरकली। त्या मेसेजमध्ये अतिशय थंड स्वरात त्या महिलेनं असं म्हटलं होतं की फ्लॅटमधील बाथरूमचा नळ चालू राहिलाय आणि तिथे एक डेड बॉडी ठेवली आहे। मी माझ्या प्रियकराचा खून केलाय। एका साध्या मेसेजमध्ये गुन्ह्याची इतकी थेट कबुली आणि डेड बॉडीची माहिती ऐकून घरमालक प्रचंड हादरले। त्यांनी क्षणाचाही विलंब न करता तात्काळ मानपाडा पोलीस ठाण्यामध्ये धाव घेतली आणि पोलिसांना या सर्व प्रकाराची माहिती दिली। घटनेचं गांभीर्य ओळखून मानपाडा पोलीस ठाण्याचे वरिष्ठ अधिकारी आणि पोलिसांचं पथक तातडीनं नीलकंठ सोसायटीतील फ्लॅट क्रमांक 104 कडे रवाना झाले। घटनास्थळी पोहोचल्यानंतर पोलिसांना घर बाहेरून पूर्णपणे लॉक असल्याचं आढळलं, परंतु आतून येणारी दुर्गंधी आणि दरवाजाच्या खालून वाहणारं पाणी परिस्थितीची भयानक ताकीद देत होते। पोलिसांनी तात्काळ दरवाजा तोडून फ्लॅटमध्ये प्रवेश केला। संपूर्ण घरात शुकशुकाट होता, मात्र दुर्गंधीचा उगम थेट बाथरूमच्या दिशेने जात होता। पोलीस अधिकारी जेव्हा बाथरूममध्ये पोहोचले तेव्हा तिथलं दृश्य पाहून अनुभवी पोलिसांच्या देखील अंगावर काटा आला। बाथरूममध्ये पाण्याचा नळ धो-धो वाहत होता। तिथे ठेवलेल्या एका मोठ्या ड्रममध्ये एक संशयास्पद गोणी अत्यंत घट्ट बांधलेल्या अवस्थेत कोंबलेली होती। पोलिसांनी ती गोणी बाहेर काढून उघडली असता आत त्या दुर्दैवी तरुणाचा अत्यंत सडलेल्या आणि छिन्न विछिन्न अवस्थेतील मृतदेह आढळून आला। प्राथमिक पाहणीतच हे स्पष्ट झालं होतं की तरुणाच्या डोक्यावर आणि शरीरावर धारदार शस्त्रानं भीषण वार करण्यात आले होते। त्यानंतर मृतदेहाची विल्हेवाट लावणं सोपं जावं किंवा तो सहज कुणाच्या नजरेस पडू नये म्हणून आरोपी महिलेनं मृतदेह गोणीत भरून ड्रममध्ये कोंबला होता। या गुन्ह्यात सर्वात धक्कादायक आणि क्रूर गोष्ट समोर आली ती म्हणजे आरोपी महिलेचा वॉटर प्लॅन। गुन्हा केल्यानंतर पुरावे नष्ट करण्यासाठी आणि पोलिसांना गुंगारा देण्यासाठी तिने अत्यंत थंड डोक्यानं कट रचला होता। गुन्ह्यानंतर तिनं बाथरूमचा नळ सलग 24 तासांपेक्षा जास्त वेळ सुरूच ठेवला। पाण्याच्या सततच्या प्रवाहामुळे मृतदेहातील रक्ताचे सर्व डाग, फॉरेन्सिक पुरावे, घरातील इतर महत्त्वाचे धागेदोरे पूर्णपणे धुवून जावेत, हा यामागचा मुख्य हेतू होता। इतकंच नाही तर पाणी सतत अंगावरून वाहत राहिल्याने मृतदेह लवकर सडावा आणि त्याची ओळख पटवणे कठीण व्हावे असाही संशय पोलिसांनी व्यक्त केलाय। ही संपूर्ण योजना अंमलात आणल्यानंतर आरोपी महिलेनं अत्यंत सावधगिरीनं फ्लॅटला बाहेरून कुलूप लावून थेट कोलकात्याच्या दिशेनं ती पसार झाली। मानपाडा पोलिसांनी या प्रकरणी तात्काळ गुन्हा दाखल केला आहे। घटनास्थळावरून वैज्ञानिक पुरावे गोळा करण्यासाठी फॉरेन्सिक पथकाला आणि श्वान पथकाला तातडीनं पाचारण करण्यात आलंय। फॉरेन्सिक तज्ज्ञांनी बाथरूम, नळ, ड्रम आणि घरातील इतर भागांमधून रक्ताचे नमुने आणि ठसे गोळा केलेत। मृतदेह अत्यंत सडलेल्या अवस्थेत असल्याने तो पुढील शवविच्छेदनासाठी शासकीय रुग्णालयात पाठवण्यात आलाय। वैद्यकीय अहवाल आल्यानंतरच घटनेची नेमकी वेळ आणि शस्त्राचा प्रकार यावर अधिकृत शिक्कामोर्तब होऊ शकते। सध्याच्या प्राथमिक तपासात ही घटना पूर्णपणे पूर्वनियोजित कट असल्याचं दिसून येत आहे। घटनेनंतर ज्या प्रकारे पुरावे नष्ट करण्याचा प्रयत्न झाला आणि आरोपी महिला ज्या सहजतेनं पश्चिम बंगालकडे रवाना झाली, त्यावरून तिने या कृत्याची तयारी आधीपासूनच केली असावी असा पोलिसांचा संशय आहे। मात्र यामागे नेमकं कारण काय होतं? दोघांमध्ये असा कोणता वाद झाला होता की ज्यामुळे हे इतक्या क्रूरपणे महिलेनं या घटनेला मूर्त स्वरूप दिलंय? यामध्ये या महिलेला अन्य कोणाची मदत लाभली होती का? असे अनेक प्रश्न अद्याप अनुत्तरित आहेत। आरोपी महिलेचा शोध घेणं हे सध्या पोलिसांपुढील सर्वात मोठं आव्हान बनलंय।
तांत्रिक तपास आणि मोबाईलच्या लोकेशनच्या आधारे आरोपी महिला कोलकात्याच्या दिशेने पळून गेल्याचं पोलिसांना निष्पन्न झालंय। तिला बेड्या ठोकण्यासाठी मानपाडा पोलिसांनी विशेष पथकं तयार केली असून 3 पथकं थेट कोलकात्याकडे रवाना करण्यात आली आहेत। स्थानिक पोलिसांच्या मदतीने तिथे छापेमारी सुरू आहे। कल्याणसारख्या गजबजलेल्या शहरात एका मध्यमवर्गीय सोसायटीत घडलेल्या या क्रूर आणि थरारक घटनेनं संपूर्ण परिसरात भीतीचं आणि चिंतेचं वातावरण निर्माण केलंय। घरमालकाला आलेल्या त्या एका व्हॉइस मेसेजमुळे या संपूर्ण घटनेचा उलगडा झाला असला तरी या गुन्ह्याचे रहस्य अजून पूर्णपणे उलगडलेले नाही। सध्या मानपाडा पोलीस केवळ घटनेचा क्रम आणि पुरावे गोळा करण्यावर भर देतात। पोलीस अधिकाऱ्यांच्या मते फरार आरोपी महिलेला जेव्हा पोलीस ताब्यात घेतील आणि तिची कसून चौकशी होईल तेव्हाच या शांत आणि थंड डोक्याने केलेल्या गुन्ह्यामागील मुख्य कारण आणि खरा चेहरा समोर येईल। बाकी गेल्या महिन्याभरात अशा अनेक घटना उजेडात आलेल्या आहेत, त्यामुळे पुरुष वर्ग पूर्णपणे भेदरून गेलाय। तुम्हाला या वाढत्या घटनेबद्दल काय वाटतं ते आम्हाला कमेंट करून नक्की सांगा। कार्यारंभवर नवे असाल तर सबस्क्राईब करा, व्हिडिओ लाईक करा, शेअर करा। कार्यारंभ डिजिटल या आमच्या फेसबुक आणि इन्स्टा पेजला फॉलो करा। धन्यवाद।